महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित आदरणीय सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। तर मिलिंद प्रश्न या ग्रंथांतर्गत आतापर्यंत आपण बराच भाग वाचन आणि विश्लेषण केलेला आहे। त्यामध्ये मागील दिवसामध्ये आपण परित्राण पाठ आणि त्या परित्राण पाठाचं जे काही फलित आहे, जे काही उद्देश आहे, त्या संदर्भाने आपण बऱ्याच विस्ताराने दोन भागामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। तर आपले रक्षण परित्राण पाठामुळे, परित्राणाच्या उपदेशामुळे, परित्त देसनेमुळे कसा होतो, तर हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि त्यातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या मनावर जोपर्यंत मनाच्या माध्यमातून समजून उमजून त्यावर जर आपण कृती केली तरच त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। म्हणून कृती ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती जाणीवपूर्वक समजून उमजून केलेली कृती असेल तर त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे आपल्याला प्राप्त होत असतात। आता पुढचं जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये भगवान बुद्धाला जे काही चिवर प्राप्त होत होतं, भिक्षादान प्राप्त होत होतं, शयनासन, जे काही ओढण्याच्या वस्तू आहेत, तर औषधी, तर या ज्या काही चार गोष्टी आहेत, या चार गोष्टी भगवान बुद्धाला लोकांकडून प्राप्त होत असतात, दानातून प्राप्त होत असतात। तर ते राजा असे म्हणतात की तथागताला चिवर, भिक्षादान, शयनासन, औषधी व अन्य आवश्यक वस्तू प्राप्त होत असत। आणि नंतर पुढे असंही म्हटलं जातं की जेव्हा तथागत पंचशाल ब्राह्मण गावामध्ये भिक्षाटनाकरिता गेले तेव्हा त्यांना तेथे काहीच मिळाले नाही, ते त्या धुतलेल्या पात्राने परत आले। तर असे हे दोन संदर्भ या ठिकाणी देऊन भंते नागसेन पुढे राजा मिलिंदाने हा प्रश्न उभा केलेला आहे। कोणता? जर तथागताला चिवर, भिक्षादान इत्यादी वस्तू प्राप्त होत असत, हे एक म्हणणे आहे, तर मग पंचशाल ब्राह्मण गावातून भिक्षा न मिळाल्यामुळे ते परत आले हे म्हणणे असत्य वाटते। अशा पद्धतीचे कॉन्ट्राडिक्टरी प्रश्न आपण आतापर्यंत मेंढक प्रश्न या प्रकरणाअंतर्गत आपण पाहिलेले आहे। आणि मग ते म्हणतात की जर ते पंचशाल ब्राह्मण गावातून भिक्षा न मिळाल्यामुळे परत आले हे म्हणणे खरे असेल तर मग तथागताला चिवर, भिक्षादान प्राप्त होत असे हे म्हणणे असत्य वाटते। तर या उभयकोठी प्रश्नाचा, गुंतागुंतीच्या प्रश्नाचा आपण स्पष्टीकरण करावे आणि याची उकल करून सांगावे असा हा राजा मिलिंदाचा या ठिकाणी भंते नागसेनाला प्रश्न आहे। मग यावर नागसेन काय उत्तर देतात? ते म्हणतात, हे राजा, तथागताला चिवर, भिक्षादान प्राप्त होत असे आणि ते पंचशाल ब्राह्मण गावामध्ये भिक्षादानाकरिता गेले असताना रिकाम्या हाताने परतले हेही खरे आहे, परंतु ते त्या पापी मारामुळे घडले असे। तर त्याचं कारण ते देतात की ते त्या पापी मारामुळे घडलेले आहे। तर दोन गोष्टीचे संदर्भ या ठिकाणी जे काही आलेले आहे ते त्यामुळे राजा मिलिंदाच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण केला तो प्रश्न नागसेनाला त्यांनी विचारला। मग ते पुढचा प्रश्न विचारतात की भगवान बुद्धाने असंख्य कल्पामध्ये जमविलेले कुशल कर्म संपले होते काय, किंवा नुकत्याच जागृत झालेल्या पापी माराने त्याचे सर्व कुशल कर्म प्रभावित करून टाकले होते काय, नाही का? मग जर त्या गावामध्ये असं म्हटलं जातं की ते मारामुळे घडलं, मग मारामुळे घडलं असं जर म्हटले जाते तर मग भगवान बुद्ध मग अनेक जन्मामध्ये त्यांनी जे काही जमवलेले कुशल कर्म आहेत ते संपले होते काय,
किंवा नुकत्याच जागृत झालेल्या पापी माराने. इथे एक एक शब्द आपण लक्षात घेतलं पाहिजे की नुकताच जागृत झालेल्या पापी माराने, हा शब्द इथे महत्वाचा आहे. नुकताच जागृत झालेल्या पापी माराने त्याचे सर्व कुशल कर्म प्रभावित करून टाकले होते काय, हा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे. याचा अर्थ मग मार हा बुद्धावर हावी झाला, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी जसा सर्वसाधारण लोकांच्या मनामध्ये पण अशा पद्धतीचा प्रश्न उत्पन्न होऊ शकतो, तोच प्रश्न राजा मिलिंदाच्या मनामध्ये सुद्धा उत्पन्न झाला आणि त्याने या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणतात की भंते नागसेन, असे जर असेल तर दोन प्रकारे शंका उत्पन्न करता येईल. दोन प्रकारे शंका उत्पन्न करता येईल. कोणत्या? एक तर कुशलापेक्षा अकुशलाचा प्रभाव जास्त होता. मार जर तिथे आला, लपून बसला, मार जागृत झाला आणि त्यामुळे जर भगवान बुद्धाला भिक्षा मिळाली नाही, तर मग बुद्धापेक्षा मार प्रभावी होता असं म्हणायला त्या ठिकाणी जागा आहे. आणि दुसरे म्हणजे बुद्धापेक्षा माराचे सामर्थ्य अधिक होते. वृक्षाच्या मुळाला फांद्याचा भार होतो किंवा सद्गुणांच्या शक्तीपेक्षा दुर्गुण जास्त प्रभावी असतात असे म्हणता येईल काय? सद्गुणापेक्षा दुर्गुण जास्त प्रभावी असतात असे म्हणता येईल काय? एक स्वाभाविक प्रश्न राजांच्या मनामध्ये उपस्थित झाला. तर शक्तीच्या दृष्टीने आणि बुद्धाच्या शक्तीपेक्षा पापाची शक्ती जास्त असते असे म्हणावे लागेल. आपण याचे कारण स्पष्ट करावे अशी अपेक्षा आहे. तर अशा पद्धतीनं मग त्याला उदाहरण देऊन ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात की चक्रवर्ती राजा आहे, त्या राजाला भेट देण्यासाठी एखाद्या व्यक्तीने मध किंवा मधाचं पोळं त्या ठिकाणी आणावं. आता राजा हॉलमध्ये बसलेला आहे, आतमध्ये आपल्या मंत्रिमंडळासोबत विचार विमर्श करताय आणि द्वारपाल दाराजवळ उभा आहे ना. तर दारावर काय होत आहे राजाला काही माहित नाही ना. आणि त्या द्वारपालाला म्हणावे की ही आता काही भेटण्याची वेळ नाही, राजा तुम्हाला काही भेटू शकत नाही ना, म्हणून तुम्ही जी काही भेटवस्तू आणलेली आहे ती भेटवस्तू तुम्ही इथून घेऊन जावं आणि इथून तुम्ही ताबडतोब निघून जावं, अन्यथा राजाने जर तुम्हाला पाहिलं तर तुम्हाला दंड देईल. आणि मग या भीतीपोटी तो माणूस त्या ठिकाणाहून तो निघून जावा है ना. म्हणून मग पुढे म्हणतात की त्या द्वारपालामुळे त्या दिवशी चक्रवर्ती राजाला भेटवस्तू मिळू नयेत. तेव्हा तो चक्रवर्ती राजा द्वारपालापेक्षा दुर्बळ आहे असे समजावे काय? मग बुद्ध मारापेक्षा दुर्बळ आहे असं समजावं काय? त्या द्वारपालाने, आता या ठिकाणी जो द्वारपाल आहे तो त्या ठिकाणी मार आहे ना, आणि जो राजा आहे या ठिकाणी तो त्या ठिकाणी भगवान बुद्ध आहे. तर त्या माराने त्या ब्राह्मणाला रोखलं समजा सत्कृत्य करण्यापासून, बुद्धाला दान देण्यापासून. तर मग जसं या ठिकाणी राजा दुर्बळ नाही, या कृतीमुळे काय राजा दुर्बळ ठरतो काय? द्वारपालाने त्याला त्या ठिकाणी रोखलं आणि तिथूनच त्याला परत पाठवून दिलं. यामुळे राजा काही दुर्बळ ठरत नाही. तसंच भगवान बुद्ध सुद्धा त्या ठिकाणी दुर्बळ ठरत नाही. म्हणून राजाचा जो काही प्रश्न की मग जो मार आहे तो बुद्धापेक्षा शक्तिशाली आहे का, तर अशा पद्धतीची उपमा देऊन भगवान बुद्धाने सांगितलं की या कृत्यामुळे राजा जो आहे तो काही दुर्बळ ठरत नाही. आणि म्हणून त्या द्वारपालाने द्वेषामुळे त्या भेट देणाऱ्याला अडविले, परंतु अन्य मार्गाने राजा शेकडो पटीने भेटवस्तू प्राप्त करतो. आता ही जी लाईन आहे ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे एकाने जर भगवान बुद्धाला भेट देऊ शकला नाही तर मग सगळे मार्ग बुद्धाचे बंद होतात का भेट येण्याचे? तर हजारो मार्ग आहेत भगवान बुद्धाकडे, अशा भेटी येण्याचे हजारो मार्ग आहेत. त्यामुळे एक मार्ग अवरुद्ध झाला म्हणजे सगळे मार्ग अवरुद्ध होतात असं काही नाही आहे. तर त्यांना विविध मार्गाने, हजारो मार्गाने जी भेट मिळायची ती भेट मिळत असते, आहे की नाही, ते प्राप्त त्यांना होत असते. तशाच प्रकारे हे राजा पापी मार द्वेषामुळे पंचशाल ब्राह्मणाच्या घरी जाऊन बसला. पापी मार द्वेषामुळे पंचशाल ब्राह्मणाच्या घरी जाऊन बसला. परंतु इतर हजारो देवता आपल्या दिव्य शरीर शक्तीच्या प्रभेने अमृत घेऊन तेथे आल्या
व भगवंताने त्यांच्या दिव्य शरीर शक्तीकडे लक्ष द्यावे म्हणून त्या भगवंताला नमस्कार करीत हात जोडून उभ्या राहिल्यात. आता या ठिकाणी हे जे काही वाक्य आलेलं आहे, हे वाक्य जशाच्या तसं जर आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न केला तर मग आपली मोठी पंचायत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असे जे काही संदर्भ आलेले आहेत त्या संदर्भाला एक वेगळा अर्थ ना, या ठिकाणी अनेकदा त्या गोष्टींना एक वेगळा अर्थ असतो, त्या गोष्टींमध्ये अर्थ दडलेला असतो. मागच्या याच्यामध्ये आलेला आहे, भगवान बुद्ध काय करतो तर ठार मारतो, असा एक उल्लेख आलेला आहे. आई वडील आपल्या मुलांची हत्या करतात. तर ते भगवान बुद्ध एखाद्याला ठार मारतो म्हणजे काय करतो नेमकं? शारीरिक दृष्ट्या त्याची हत्या करतो काय? एखादे आई वडील आपल्या मुलांना ठार मारून फेकून देतात, असं जे काही वाक्य आलेलं आहे ते वाक्य जसंच तसं घेण्याची गरज नाही आहे. कारण भगवान बुद्ध मारतात, आई वडील मारतात, ते त्याच्या मानसिक स्वरूपामध्ये त्याला मारत असतात. त्याच्या मानसिकतेमध्ये जे काही अकुशल आहे त्या अकुशलांची ते हत्या करीत असतात ना. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याचं जे मर्म आहे, त्या वाक्यातलं जे काही मर्म आहे, त्या वाक्यातलं अचूक जे बाब आहे ती अचूक बाब आपल्याला हेरता आली पाहिजे, ओळखता आली पाहिजे. आणि जर आपण करत नसू तर मग या सगळ्या गोष्टींचा अर्थाचा अनर्थ होऊन जातो, ऐक नाही. तर या गोष्टी आपल्याला अशा पद्धतीनं पकडता आल्या पाहिजे. आता पापी मार द्वेषामुळे पंचशाल ब्राह्मणाच्या घरी जाऊन बसला. म्हणजे काय झालं? आता पाप म्हणजे काय भौतिक गोष्ट आहे काय? पाप कोणी, मार कोणी असा हा माणूस आहे का? कोणी जिवंत माणूस? किंवा माराचं भौतिक काही अस्तित्व आहे का? तर आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी ऐकल्या, ज्या काही आपण प्रवचन ऐकले, किंवा जे काही आपण माराच्या संदर्भामध्ये उल्लेख ऐकतो, तर आपल्याला असं दिसून पडते की मार ही काही बाह्य वस्तू नाही, ती काही भौतिक अस्तित्वामध्ये असणारी गोष्ट नाही. मार म्हणजे, तर मार म्हणजे ही आपल्या मनाच्या मनोअवस्था आहेत. आपल्या मनातल्या अकुशल मनोअवस्था म्हणजेच मार. आपल्या मनातला द्वेष म्हणजे मार, आपल्या मनातला लोभ म्हणजे मार, आपल्या मनातला मोह म्हणजे मार, आपल्या मनातला तृष्णा म्हणजे मार आहे, आपल्या मनातली आसक्ती म्हणजे मार आहे, आपल्या मनातला अहंकार म्हणजे मार आहे, आपल्या मनातल्या वासना म्हणजे मार आहे. हा मार आहे. आणि हा मार नेहमी आपल्यामध्ये उपस्थित असतोच, नेहमी आपल्यामध्ये उपस्थित असतो. तो आपल्यामध्ये बसलेला असतो. तो काही बाह्य स्वरूपात आपल्या घरामध्ये येऊन लपून दडलेला नसतो, तर तो आपल्या मनाच्याच घरामध्ये लपून दडलेला असतो. आपल्या मनाच्या अंधाराचा, नाही का, तर त्या अंधाराच्या सहाऱ्याने तो लपलेला असतो. या अविद्या म्हणजे अंधार, अविद्या म्हणजे अंधार आहे. आणि हा अंधार कुठे बाहेर नाही, हा अंधार आपल्या मनामध्ये आहे. आणि या अंधाराचा लाभ घेऊन मार जो आहे तो आपल्या मनामध्येच वास्तव्य करीत असतो. क्षणोक्षणी मार आपल्या सोबत असतो. क्षणोक्षणी प्रसंग निर्माण होतात, मार आपल्यावर सवार होतो, मार आपल्याला रोखतो, मार आपल्याला सत्कृत्य करू देत नाही, मार आपल्याला दुष्कृत्य करण्यासाठी प्रेरित करत असतो. हा मार कुठे बाह्य स्वरूपामध्ये नाही, तर हा मार आपल्याच मनामध्ये दडून बसलेला आहे. आपल्या अविद्येच्या अंधकाराच्या सहाय्याने हा मार आपल्या मनामध्ये दडून बसलेला आहे. तर अशाच पद्धतीने त्या माराच्या म्हणजे तो मार सुद्धा त्या ब्राह्मणावर हावी झाला. जे काही अकुशल कर्म तो कुशल कर्म जो काही तो ब्राह्मण करणार होता, किंवा त्या गावामध्ये जी गोष्ट या ठिकाणी आलेली आहे की त्या गावामध्ये त्यांना भिक्षा मिळाली नाही. तर अशा पद्धतीनं जो मार आहे तो मार एक प्रकारे हावी होत असतो. आणि तो मार जेव्हा हावी झाला तेव्हा तो मार ते अकुशल विचार माणसाला सत्कर्म करण्यापासून रोखत असतात. आपल्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक वेळा अशाच पद्धतीनं होते. आपण एखादी चांगली गोष्ट करण्याचा निर्णय करतो, पण मग मात्र आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार निर्माण होतात, द्वेष निर्माण होतो, आळस निर्माण होते, अनेक गोष्टी निर्माण होतात, आणि मग आपण ते सत्कृत्य करण्यापासून स्वतःला थांबवतो.
स्वतःला रोखतो है ना, ते सत्कृत्य आपल्या हातून घडत नाही. परंतु दुसरीकडे काय होते की दुसरीकडे असं लिहिलेलं आहे की इतर हजारो देवता आपल्या दिव्य शरीर शक्तीच्या प्रवेणे अमृत घेऊन तेथे आल्या व भगवंताने त्यांच्या दिव्य शरीर शक्तीकडे लक्ष द्यावे म्हणून त्या भगवंताला नमस्कार करीत हात जोडून उभ्या राहिल्या. तर दुसरीकडे सत्कृत्य करणारे लोकही आपल्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात. सत्कृत्य करणाऱ्या लोकांच्या सहवासामध्ये सुद्धा आपण राहतो आणि सत्कृत्य करणारी जी काही लोक आहेत ते आपल्याला प्रेरणा देत असतात, कुशल कर्म करण्याची प्रेरणा देत असतात. अशा लोकांच्या सहवासामध्ये सुद्धा आपण राहत असतो, आहे की नाही. तर अशाच पद्धतीचा हा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध जे सर्वज्ञ आहेत, जे मुक्त आहेत, जीवनमुक्त आहेत, तर त्यांच्या प्रभावाने अनेक देवता म्हणजे उच्च आदर्शवत जीवन जगणारे जे काही तत्व आहेत, जे काही सत्व आहेत, त्या सत्वांचा नेहमीच भगवान बुद्धा म्हणजे आजूबाजूला गराडा असायचा, नाही का. भगवान बुद्धाला ऐकण्याकरता नेहमी ते तत्पर असायचे. त्यांचा ओढा नेहमी भगवान बुद्धाकडे असायचा. भगवान बुद्धाला ऐकण्यासाठी ते नेहमी एकत्रित यायचे, बुद्धाकडे यायचे, है ना. आणि ते भगवान बुद्धाला नमस्कार करायचे, हात जोडून उभे राहायचे, हात जोडून बसायचे, श्रवण करायचे, नाही का. तर अशा पद्धतीने जे सत्कर्म करणारे लोक होते, त्या सत्कर्म करणाऱ्या लोकांचा, ज्याला देवलोक म्हटल्या गेलेला आहे, आपल्या आचरणाच्या माध्यमातून त्यांना सुद्धा काही बळ प्राप्त झालेलं आहे. ते शुद्ध झालेले आहेत, तर ते निर्मळ झालेले आहेत. त्यांचं मन आचरणाच्या माध्यमातून शुद्ध झालेले आहे. ध्यानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मनाचा विकास केलेला आहे. तर असे अनेक लोक ज्यांनी प्राप्ती केलेली आहे, श्रोतापन्न झालेले आहेत, सकृदागामी झालेले आहे, अनागामी झालेले आहे, अरहंत झालेले आहेत, असे प्राप्ती केलेले अनेक लोकांचा भगवान बुद्धाला सुद्धा सहवास लाभत होता. भगवान बुद्धाच्या सहवासात राहण्यासाठी ते धडपडायचे, नाही का. नेहमी त्यांच्या सहवासामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचे. तर अशा पद्धतीचा हा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. मग पुढे ते म्हणतात, भन्ते नागसेन, भगवान बुद्धाला चारही प्रकारचे प्रत्यय जगातील उत्तम लोकांकडून प्राप्त होत असत. आता भगवान बुद्धाला चारही प्रकारचे प्रत्यय जगातील उत्तम लोकांकडून प्राप्त होत असेल, तर हे भगवान बुद्धाला चारही प्रकारचे प्रत्यय प्राप्त होत असत म्हणजे काय प्राप्त होत असे त्यांना? चिवर, भिक्षादान, शयनाशन आणि औषधी, हे चार लोक ह्या पद्धतीचं दान लोक भगवान बुद्धाला देत असे. मग आता दान कोण देतात? तर दान, ज्याच्या मनामध्ये दान देण्याची प्रवृत्ती निर्माण होते, दान देण्याची भावना निर्माण होते, ज्यांच्यामध्ये बुद्धाविषयी श्रद्धा निर्माण होते, त्या श्रद्धेपोटी ते दान देत असतात. तर भगवान बुद्धाला श्रद्धेपोटी दान देत असताना जे लोक दान देतात ते निश्चितपणे उत्तम लोक असतात, उत्तम आचरण करणारी लोक असतात, श्रद्धावान लोक असतात. अशा लोकांकडून भगवान बुद्धांना हे चार प्रत्यय प्राप्त होत असते: चिवर, भिक्षादान, शयनाशन आणि औषधी. हे चार प्रत्यय त्यांना प्राप्त होत असते. त्यांना जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, कारण भौतिक रूपाने त्यांचं अस्तित्व असल्यामुळे त्यांना औषधी लागते, त्यांना झोपण्याची म्हणजे अनेक बाबी लागतात, अंगावर ओढण्याचं लागते, चिवर लागते, या सगळ्या बाबी, भोजन लागते, या सगळ्या बाबी एक भौतिक अस्तित्व असल्यामुळे बुद्धाला सुद्धा त्या लागू पडतात. आणि हे सगळं उपासकांच्या माध्यमातून त्यांना प्राप्त होत असते. आणि ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे तेच लोक बुद्धाला किंवा अन्य भिक्खूंना आपल्या घरी बोलावून अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने या चार गोष्टींचं दान देत असतात. नाही तर जगामध्ये अनेक लोक आहेत, सगळेच लोक बोलावतात का? सगळेच लोक दान देतात का अशा पद्धतीचं? सगळेच लोक देत नाही. ज्यांच्या मनात श्रद्धा असते, भगवंताविषयी श्रद्धा निर्माण होते, धम्माविषयी, संघाविषयी श्रद्धा निर्माण होते, तर असे श्रद्धावान लोक दान देत असतात ना. म्हणून ते म्हणतात की बुद्धाला चारही प्रकारचे प्रत्यय जगातील उत्तम लोकांकडून प्राप्त होत असत आणि देव व मनुष्य त्यांना चार प्रकारच्या प्रत्ययाचा उपभोग घेण्यास विनंती करत असत. आपण विनंती करतो, बुद्धाला निमंत्रण करतो आपल्या घरी येण्याचं,
भिक्खूंना निमंत्रण करतो आपल्या घरी येण्याचं, की आमचं निमंत्रण स्वीकारा, आपण आमच्या घरी भोजनदानासाठी यावं. आणि भोजन दिल्यानंतर सुद्धा आपण त्यांना ते भोजन ग्रहण करण्यासाठी याचना करीत असतो. अधिवासे तू नो भन्ते भोजनं सहपानीनं परिकंपितं अनुकम ना, अशा पद्धतीची जे काही याचना आहे ते याचना करीत असतो. तर आणि ती आपली याचना स्वीकार करून आपलं भोजन मग ग्रहण करीत असतात. तर अशा पद्धतीनं आपण बघतो. परंतु इथे काय झाला, त्या माराचा जो उद्देश होता तो त्याने सिद्ध केला. त्याने भगवान बुद्धाला भिक्षादान मिळू दिलं नाही. कोणी? माराने. म्हणजेच त्या ब्राह्मणाच्या मनात जी काही अकुशल भावना निर्माण झाली, तिथल्या लोकांच्या, तिथल्या त्या गावातील ब्राह्मणांच्या मनामध्ये बुद्धाविषयी द्वेष असेल, बुद्धाविषयी त्यांच्या मनामध्ये काही, कारण त्या काळातले जे काही ब्राह्मण होते तर अनेक ब्राह्मण बुद्धांच्या विचारांचे विरोधक होते. आणि बुद्धांच्या विचारांचे विरोधक असल्यामुळे, कारण ब्राह्मणवादावर बुद्धांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रहार केल्यामुळे, त्यांचं खंडन केल्यामुळे, त्यांच्या मताचं खंडन केल्यामुळे, तर त्या काळामध्ये ब्राह्मणांना जो काही मान सन्मान प्राप्त होत होता तो हळूहळू कमी व्हायला लागला, संघाचा मान वाढायला लागला. आणि म्हणून एक प्रकारचा हा द्वेष त्यांच्या मनामध्ये होता. आणि हा जो द्वेष आहे तोच मार आहे. आणखी काय आहे? तो लपलेला होता, तिथे लपून बसलेला होता, आता तो वर आला. तर मनामध्ये ज्या भावना लपून बसलेल्या असतात, असे प्रसंग निर्माण होतात, तेव्हा ते असे उघडपणे सामोर येतात. मनातल्या अकुशल भावना मग त्या ठिकाणी उघडपणे सामोर येत असतात. अन्यथा त्या लपून बसलेल्या असतात. आपल्या त्या खोल अविद्येच्या अंधकारामध्ये त्या लपून बसलेल्या असतात. तो मार लपून बसलेला असतो. आणि मग प्रसंग निर्माण झाले की तो मग मार असा हळूच वर येतो आणि आपल्याला पुशअप करतो. कशासाठी? अकुशल कर्म करण्यासाठी. अकुशल कर्म करण्यासाठी पुशअप करणे हेच तर माराचं काम आहे. आणि त्याविषयी आपण खूप सारं या अगोदर सुद्धा ऐकून घेतलेलं आहे. तर भन्ते, माझी येथे जी शंका आहे ती अजून दूर झाली नाही. येथे मला शंका उत्पन्न झालेली आहे. माझी शंका अजून कायम आहे, ती माझ्या मनातून दूर झालेली नाही. जो तथागत अरहंत सम्यक संबुद्ध सर्व देव व मनुष्यामध्ये श्रेष्ठ अनुपम आहे, त्याच्या प्राप्तीमध्ये दुष्ट, निकृष्ट, तुच्छ, पापी माराने अडथळा निर्माण केला, ही गोष्ट मला काही पटलेली नाही, असं राजा भन्ते नागसेनाला प्रश्न विचारतात ना. मग त्यावर काय उत्तर देतात भन्ते नागसेन? भन्ते नागसेन म्हणतात, ही सुद्धा बाब महत्वाची आहे. ते म्हणतात 4 प्रकारचे अडथळे आहेत. 4 प्रकारचे अडथळे. कोणत्या कोणत्या प्रकारचे अडथळे आहेत? या 4 अडथळे सांगितलेले आहे. अपरिचित असण्याचा, अधिठंतरायो असं म्हटलेलं आहे पालीमध्ये, हा जो शब्द आहे तो. दुसरा अडथळा सांगितला आहे उद्देशात अडथळा, उद्दिष्टकत्त. तिसरा सांगितलेला आहे तयारी असताना अडथळा, उपखट्ट असा हा पाली शब्द आलेला आहे. आणि चौथा आलेला आहे उपभोग घेण्यास अडथळा, उपभोग घेण्यास अडथळा. हे 4 अडथळे आहेत. आणि या 4 अडथळ्यांवर त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. अतिशय सुंदर स्पष्टीकरण आहे. तर ते पुढे म्हणतात की येथे अपरिचित अडथळा कशाला म्हणतात? अपरिचित अडथळा तर अपरिचयाच्या माणसाला देण्यासाठी तयार केलेले दान पाहून एखादा माणूस अडथळा निर्माण करतो. अपरिचित माणसाला देण्यासाठी तयार केलेले दान पाहून एखादा माणूस अडथळा निर्माण करतो. त्याला देऊन काय उपयोग? उलट सर्वसामान्य माणसाला द्या, याला अपरिचित असलेला अडथळा म्हणतात. आपल्याकडे सुद्धा असे अनेक दारावर अपरिचित लोक येतात. अपरिचित लोक आल्यानंतर मग आपल्याच घरचा एखादा माणूस म्हणतो, आपल्या काही ओळखीचा ना पाडकीचा, त्याच्या मनामध्ये काय आहे आणि काय नाही आपल्याला काय माहित? त्याला खरंच गरज आहे की नाही गरज नाही आपल्याला काय माहित? म्हणजे आपण तो व्यक्ती दुसरा आपल्या घरचाच काय म्हणतो, आपल्याला राहू द्या त्याला काही देऊ नका, आणि तोच म्हणतो जा पुढे जा बाबा, किंवा नाही आमच्याकडे नाही आहे, आम्ही काही देऊ शकत नाही, है ना. अशा पद्धतीनं आपल्या सोबतही असे अनेक उदाहरण म्हणजे घडत असतात. म्हणून आपण आपल्याला अपरिचित असणाऱ्या व्यक्तीला सहजासहजी प्रतिसाद देत नाही. कशामुळे? तर तो अपरिचित असल्यामुळे.
त्याचा पाठीमागचा उद्देश आपल्याला माहीत नसल्यामुळे, त्याच्यासोबत आपण परिचित नसल्यामुळे आपण त्याच्यासोबत व्यवहार करण्याचं टाळतो, काही देण्याचं टाळतो आणि स्वतःला आपण त्याच्यापासून अलिप्त करून घेतो. हा आपला व्यावहारिक अनुभव सुद्धा आहे, आपल्या प्रत्येकाचा हा व्यावहारिक अनुभव आहे. आणि यामुळे जे काही समोरच्याला मिळायचं ते मिळू शकत नाही. कशामुळे? अपरिचित असल्यामुळे. आता इथे दुसरं स्पष्टीकरण दिलेलं आहे की येथे उद्देशात अडथळा कशाला म्हणतात. आता दुसरं जे सांगितलेलं आहे, उद्देशात अडथळा असल्यामुळे प्राप्त होत नाही. मग आता उद्देशात अडथळा कशाला म्हणतात त्याचं स्पष्टीकरण ते देतात. एखाद्या निश्चित व्यक्तीला उपदेश केल्याच्या उद्देशाने भोजनदान देण्याची व्यवस्था करतो, त्यात दुसरा पुरुष अडथळा निर्माण करतो, याला उद्देशात अडथळा निर्माण करणे असे म्हणतात. तर असं आपल्यासोबत सुद्धा अनेकदा घडत असतो. आपण एखाद्या उद्देशाने काही करण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात कोणीतरी येतो आणि कोणीतरी येऊन आपलं मन भटकवते. अरे जाऊ दे ना, त्यात काय पडलेलं आहे, किंवा ते काही बरोबर नाही. अरे जिथे तू ते दान देणार आहेस ना, ते काही बरोबर नाही आहे, ते संस्था बरोबर नाही, तिथले लोक बरोबर नाही. मग आपण एखाद्या संस्थेला दान देण्याविषयी आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते आणि रेश्माताई जसं म्हणतात तिथे तो माणूस दुसरा येऊन व्यक्ती मीठ टाकतो आणि सांगतो, अरे ती संस्था काही चांगली नाही, तिथे काही दान देऊ नको, तिथे दान देण्याला तुझ्या दानाचं काही फलित होणार नाही. आणि मग आपला जो काही उद्देश असतो दान देण्याचा, तो उद्देश त्या ठिकाणी संपुष्टात येतो आणि म्हणून त्या संस्थेला आपल्या माध्यमातून जे काही प्राप्त व्हायचं ते प्राप्त होत नाही. तर हा सुद्धा आपला एक प्रकारे व्यावहारिक अनुभव आहे. असं अनेकदा होत असते. आपण चांगला निर्णय घेत असतो काहीतरी करण्याचा आणि कुणीतरी येऊन मधामध्ये मीठ टाकते, आपल्याला कन्फ्यूज करते आणि मग आपण त्यापासून परावृत्त होतो. जे काही कृत्य करायचं ते आपल्या हातून राहून जाते. म्हणून याला म्हणतात उद्देशामध्ये अडथळा निर्माण होणे. आपल्या उद्देशामध्ये अडथळा निर्माण झाला. आपल्याला ध्यान करायचं आहे, आपला उद्देश ठरलेला आहे ध्यान करायचा, आपण ध्यान करायला बसणार, एवढ्यामध्ये एखादी मित्र येतो आणि मग आपल्याला म्हणतो, अरे चल चल चल, त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला महत्वाचं काम आहे, लगेच गेलं पाहिजे, अन्यथा ती वेळ चुकली तर आपलं ते काम होणार नाही. आपल्या उद्देशामध्ये अडथळा निर्माण झाला आणि मग आपण ध्यान करणं सोडून देतो आणि मग आपण निघून जातो. असं बरेचदा आपल्या जीवनामध्ये घडत असतात आणि अशा अडथळ्यामुळे ना तर ह्या सगळ्या बाबी निर्माण होत असतात. मग तिसरी बाब जी सांगितलेली आहे, तयारी असताना अडथळा. तयारी असताना अडथळा कशाला म्हणतात? तर एखादा माणूस दान देण्यास तयार असतो तेव्हा त्यात कोणीतरी अडथळा उत्पन्न करतो, याला तयारीत असताना अडथळा उत्पन्न होणे असे म्हणतात. उद्देश असताना अडथळा, तयारीत असताना अडथळा. आपली तयारी झालेली आहे, पूर्ण मानसिक रूपाने आपण एखादी गोष्ट तयार करण्यासाठी कटिबद्ध झालेलो आहे आणि तिथे येऊन कोणीतरी आपल्याला कन्फ्यूज करून आपल्या उद्देशापासून, आपल्या तयारीपासून आपल्याला भडकवते. तर इथे चौथा जो भाग आलेला आहे, इथे परिभोग अडथळा कशाला म्हणतात? उपभोग घेण्याचा अडथळा असं म्हटलेलं आहे. उपभोग घेण्याचा अडथळा, इथे त्याच्यासाठी परिभोग अडथळा असं आलेला आहे. तर येथे एखादा माणूस दिलेल्या दानाचा उपयोग घेण्यास तयार असताना कोणीतरी अडथळा निर्माण करतो, याला उपभोग घेताना करण्यात आलेला अडथळा म्हणतात. कोणीतरी व्यक्ती आहे जो ग्रहण करायला तयार आहे, पण इथे देणाऱ्याची जी काही भावना आहे ती कोणीतरी दूषित करतो आणि मग जो घेणारा आहे त्याला काही प्राप्त होत नाही, तो रिकाम्या हाताने परततो. तर याला परिभोग अडथळा असं म्हणतात की व्यक्ती तयार आहे दान घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी, आणि तिथे कोणीतरी अडथळा निर्माण करतो. तर या 4 पद्धतीने अडथळे निर्माण होतात आणि या 4 पद्धतीने जे मिळायचं त्यापासून एखादी व्यक्ती वंचित राहतो. या 4 बाबी या ठिकाणी बनते नागसेनांनी राजा मिलिंदाला सांगितले आहे. मग पुढे, जो पापीमार पंचशाल मधील ब्राह्मणाच्या घरी शिरला तेव्हा त्याने भगवान बुद्धाला परिभोग, उपखट व उद्देशाला अडथळा निर्माण केलेला नव्हता, तर त्याने न आलेल्या, असंबंधित, न पाहिलेल्याचा अडथळा निर्माण केलेला होता. न आलेल्या, असंबंधित, न पाहिलेल्याचा अडथळा निर्माण केलेला होता. ती भावना त्या ब्राह्मण समाजाच्या लोकांमध्ये अगोदरपासूनच होती, कारण ते भगवान बुद्धाचा द्वेष करायचे आणि म्हणून
या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तर त्याने म्हणजे माराने न आलेल्या, म्हणजे भगवान बुद्ध येण्याच्या अगोदरपासूनच त्यांच्या मनामध्ये भगवान बुद्धासंबंधी अशा भावना होत्या. असंबंधित न पाहिलेल्याचा अडथळा निर्माण केलेला होता. त्यांनी काही हे जाणलं नव्हतं की आज भगवान बुद्ध आपल्या गावामध्ये भिक्षाटनाला येणार आहेत. तर अशा पद्धतीनं तेथे फक्त एकट्या भगवान बुद्धालाच काही मिळाले नाही असे नव्हे, तर त्यावेळी तेथे जेवढे गेले तेवढ्यांना त्या दिवसाचे भोजन मिळाले नाही. बुद्ध काही एकटे गेले नसतील, अनेक भिक्षू त्यांच्यासोबत असतील, तर त्या कोणालाच काही मिळालं नाही. का? तर त्याच्या मनामध्ये जो मार लपवून बसलेला होता त्यांच्या मनामध्ये, तो मार त्या ठिकाणी जागृत झाला आणि त्या द्वेषापोटी त्यांनी भगवान बुद्धाला भोजन देण्याचं, भिक्षा देण्याचं नाकारलं. तर अशा पद्धतीनं हा उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर हे राजा, या जगात देव व मनुष्य, मार, ब्रह्मा, श्रमण, ब्राह्मण व अन्य प्रजेमध्ये मी असा कोणीही पाहत नाही जो भगवान बुद्धाला परिभोग, उपकट्ट व उद्देशात अडथळा निर्माण करू शकेल. आणि जर कोणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हजारो तुकडे होऊन पडतील. ते उदाहरण लक्षात घ्या राजाचं, की द्वारपालाने बाहेरूनच हकलून दिलेलं आहे आणि म्हणून राजाला काही माहित नाही, राजा आतमध्ये बसलेला आहे. परंतु प्रत्यक्ष जर बुद्धावर जर कोणी अशा पद्धतीनं वार करत असेल तर त्याचे तुकडे तुकडे होऊन जातील. म्हणजे काय होणार हो? त्याचे तुकडे तुकडे होऊन जातील म्हणजे नेमकं काय होणार? तर बुद्धाच्या अनुषंगाने मार तिथे कधीच टिकणार नाही, मार तुकडे तुकडे होऊन गळून पडणार. तसं बुद्धत्व प्राप्तीच्या वेळी मार तुकडे तुकडे होऊन गळून पडला है ना. त्याच पद्धतीनं हा ज्या शब्दाचा जो भावार्थ आहे, तो भावार्थ मार टिकत नाही, बुद्धाच्या समोर टिकूच शकत नाही. मारावर बुद्धाने विजयच प्राप्त केलेला आहे. ज्यांनी ज्यांनी अर्थपद प्राप्त केलं त्या ठिकाणी मार थांबू शकत नाही, नाही का. तो तिथे लपून बसूच शकत नाही, त्याच्यासाठी कुठलीच जागा उरलेली नाही. म्हणून बुद्ध जे परिभोग, उपखट किंवा बुद्धाचा जो उद्देश आहे त्यामध्ये मार काही बाधा निर्माण करू शकत नाही ना. बुद्धाला तो अडवू शकत नाही. आणि म्हणून पुढचं हे जे गोष्ट आहे ती अत्यंत महत्वाची आहे. हे राजा, भगवान बुद्धामध्ये 4 गुण आहेत ज्यांना कोणीही अडवू शकत नाही. भगवान बुद्धामध्ये तर असंख्य गुण आहेत, असंख्य गुण आहेत. अनेक गोष्टी त्यांनी प्राप्त करून घेतलेल्या आहेत ना. अनेक बलांनी असे युक्त भगवान बुद्ध आहेत, अनेक बलांनी युक्त. त्यातल्या 4 विशिष्ट गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. कोणता? ते म्हणतात, हे राजा, लाभ. लाभ तर भगवान बुद्धाच्या उद्देशाने व त्यांच्याकरता तयार केलेल्या दानामध्ये कोणीही अडथळा निर्माण करू शकत नाही, कोणीही थांबवू शकत नाही. बुद्धाला या 4 गोष्टीचं दान प्राप्त करण्यापासून कोणीही वंचित करू शकत नाही, कोणीही थांबवू शकत नाही. हे एक प्रकारचा त्यांचा गुण आहे, हा गुण आहे त्यांचा. दुसरं सांगितलेलं आहे की हे राजा, प्रकाश. तर भगवान बुद्धाच्या शरीरातून निघणाऱ्या प्रकाशाला कोणीही अडथळा निर्माण करू शकत नाही. 32 लक्षणामध्ये हे सुद्धा जे काही लक्षण आहे, तर भगवान बुद्धांच्या शरीरातून विशिष्ट प्रकारचा प्रकाश जो बाहेर पडायचा, तर त्यापासूनच त्या पंचशील किंवा धम्मध्वजाची निर्मिती झालेली आहे. तर त्याला आपण पंचशील ध्वज म्हणून ओळखतो, परंतु तो शब्द चुकीचा आहे. त्याला आपण धम्मध्वज म्हटलं पाहिजे. सैरश्मी पताका असं म्हणतात त्याला, सैरश्मी. तर 6 पद्धतीच्या जे रंग आहे त्या रंगाचे रेज भगवान बुद्धाच्या शरीरामधून निघत होते. तर हा भगवान बुद्धाचा दुसरा गुण आहे आणि त्यापासून त्यांना कोणी अडवू शकत नाही, नाही कोणीच अडवू शकत नाही. तिसरा आहे सर्वज्ञता. भगवान बुद्धाच्या ज्ञानरत्नाला कोणीही अडथळा निर्माण करू शकत नाही. कोणात ताकद आहे? बुद्ध सर्वज्ञ आहे. या सर्वज्ञतेपासून, या सगळ्या बाबी जाणण्यापासून भगवान बुद्धाला कोण रोखू शकते? कोणामध्ये एवढी शक्ती नाही, कोणामध्ये एवढी ताकद नाही की भगवान बुद्धाला या सगळ्या जे रहस्य आहे, ज्या गोष्टी आहेत, पुनर्जन्माविषयी असो की इतर लोकांच्या गतीविषयी असो, जे त्यांना बल प्राप्त होतं, अभिज्ञा ज्ञान असं म्हणतात, दिव्य दृष्टी त्यांना प्राप्त होती है ना. तर अशा पद्धतीनं आश्रव श्रय ज्ञान त्यांना प्राप्त होतं. तर त्यापासून त्यांना कोण रोखू शकतो? त्यापासून कोणी रोखू शकत नाही. या गोष्टीमध्ये भगवान बुद्धाला कोणी बाधा निर्माण करू शकत नाही, अडथळा निर्माण करू शकत नाही. आणि चौथं, हे राजा, जीवन. भगवान बुद्धाच्या जीवनाला कोणीही अडथळा निर्माण करू शकत नाही. भगवान बुद्धाच्या जीवनाला कोणी अडथळा निर्माण करू शकत नाही.
भगवान बुद्धाची हत्या कोणी करू शकत नाही असं या ठिकाणी म्हटलं जातं. कोणीही बुद्धाची कधी हत्या होत नाही. तर बुद्ध स्वाभाविक मरण म्हणजे शरीर त्याग करत असतात, स्वाभाविकपणे शरीर त्याग करत असतात. तर त्यांची कोणी हत्या करू शकत नाही. हे हा भगवान बुद्धांचा गुण आहे. आणि म्हणून हे 4 गुण या ठिकाणी सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे हे राजा तथागतांच्या या 4ही गुणांना कोणीही अडथळा निर्माण करू शकत नाही. हे राजा, हे 4ही गुण येथे एकसारखे आहे, कोणतेही कमी प्रतीचे नाही, त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणे शक्य नाही. हे राजा, पापी मार जेव्हा पंचशाल ब्राह्मणाच्या गावी शिरला तेव्हा तो लपून बसलेला होता. कुठे लपून बसलेला होता? गावात. कोणत्या गावात? तर मनाच्या गावामध्ये लपून बसलेला होता. मार लपून बसलेला आहे प्रत्येकाच्या गावामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये तो लपून बसलेला आहे. अजागृत अवस्थेमध्ये तो लपून बसलेला असतो. अविद्येच्या अंधकाराचा सहारा घेऊन तो लपून बसलेला असतो, है ना. म्हणून ज्याप्रमाणे हे राजा चोर सीमावर्ती प्रदेशामध्ये अज्ञात स्थळी लपून बसतात, सीमावर्ती प्रदेशामध्ये अज्ञात स्थळी आपल्या मनाचा जी अविद्या आहे ते मारासाठी अज्ञात स्थळ आहे. मारासाठी ते अज्ञात स्थळ आहे. म्हणून या अज्ञात स्थळी आपल्या मनाच्या त्या अंधकारामध्ये, कारण तिथे प्रकाश नाही, प्रज्ञा अद्याप निर्माण झालेली नाही, म्हणून चोर कुठे बसलेला आहे, मार कुठे बसलेला आहे? त्या सीमावर्ती प्रदेशामध्ये अज्ञात स्थळी लपून बसलेला आहे. आणि तो लपून बसतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांशी वाईट व्यवहार करतात. जे आपल्या मनामध्ये जे विचार उत्पन्न होतात ते म्हणजे येणारे जाणारे, आणि या येणाऱ्या जाणाऱ्यांसोबत तो वाईट व्यवहार करतो. त्या विचारांना अकुशल करण्याची चालना तो मार नेहमी देत राहतो आपल्या मनामध्ये बसून. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना म्हणजे आपल्या विचारांना नेहमी अकुशल बाबी करण्यासाठी तो प्रेरित करीत असतो. हेच तर काम आहे माराचं. हे जर राजाच्या लक्षात आले तर त्याचा निभाव लागेल काय? म्हणजे आपण जर स्मृतीयुक्त मनाने जगायला लागलो तर मार टिकेल काय, है ना. हा भावार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण स्मृतिवान व्हायला लागलो, आपल्यात ती प्रज्ञा जागृत व्हायला लागली, प्रकाश व्हायला लागला तर मार टिकेल काय? तिथे मार टिकणार नाही. नाही बनते. तो त्यांचे कुऱ्हाडीने किंवा तलवारीने 1000 तुकडे करील. कोण? राजा. आपण राजे आहोत आपल्या मनाचे. मग आपल्या मनाचे जर आपण राजे व्हायला लागलो, मनामध्ये आपल्या कुशल भावना निर्माण व्हायला लागल्या, मन प्रज्ञेनं भरायला लागलं, तर त्या प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये मार काही लपून बसू शकणार नाही. आणि असा मार जर आपल्या हाती लागला तर त्याचे आपण काय करू? तुकडे तुकडेच करू ना. माराचे तुकडे तुकडे होणार की नाही? मार गळून पडेल, माराचा अंत होईल, मार त्या ठिकाणी मारल्या जाईल, आहे की नाही. बुद्धाने काय केलं? मारावर विजय प्राप्त केला, माराचा अंत केला. म्हणजेच काय केलं तर अकुशलाचा अंत केला. हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी एक शेवटचं उदाहरण दिलेलं आहे की एखादी स्त्री पती असताना त्याला कळू न देता लपून परपुरुषाशी सहवास करते. त्याप्रमाणे पापी मार लपून पंचशाल गावामध्ये ब्राह्मणाच्या घरी जातो. हे राजा, जर त्या स्त्रीने आपल्या पतीच्या समोर परपुरुषाशी सहवास केला तर तिला सुख प्राप्त होईल काय? म्हणते नाही. उलट तिचा पती तिला मारेल, तिचा खून करेल किंवा तिला दासी करून टाकेल. अशाच प्रकारे हे राजा, पापी मार जेव्हा पंचशाल ब्राह्मणाच्या गावी शिरला तेव्हा तो लपून बसला होता. हे राजा, जर माराने भगवान बुद्धाच्या उद्देशात, तयारीत व उपभोगात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे 1000 तुकडे होऊन पडतील. तो नष्ट होईल, त्याचा अंत होईल माराचा, है ना. तर कसा अंत होईल हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं की मार ही आपली मनोअवस्था आहे. तो आपल्या मनात दडलेला आहे. प्रज्ञा उत्पन्न होताच मार तिथे टिकू शकत नाही. तो आपल्या नजरेसमोर येतो आणि जेव्हा तो आपल्या नजरेसमोर येतो तेव्हा आपण त्याला पकडतो आणि मारून टाकतो, त्याचा अंत करतो, नाही का. म्हणजे आपल्या अकुशलांचा आपण अंत करतो. असं अशा तऱ्हेने बनते नागसेन माराने चोराला शोभेल असे काम केले. माराचं ते काम आहे. पापी मार लपून ब्राह्मणाच्या घरामध्ये शिरला. बनते, जर त्याने भगवान बुद्धासाठी तयार केलेल्या दानात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या शरीराचे 1000 तुकडे झाले असते किंवा त्याचे शरीर जळून खाक झाले असते. बनते नागसेन अतिशय उत्तम. येथे आपण जे सांगितले
ते मी स्वीकार करतो. तर असा हा या ठिकाणी चॅप्टर आलेला आहे. आता हा चॅप्टर वाचत असताना अनेक लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होत असतात, कारण त्या लोकांना त्याचा मतितार्थ कळत नसतो, त्याच्या म्हणजे गर्भातला जो काही अर्थ आहे तो कळत नसल्यामुळे लोकांमध्ये एक कन्फ्युजनचं वातावरण निर्माण होतात आणि मग त्या दृष्टिकोनातून ते बौद्ध धर्माकडे पाहायला लागतात आणि मग तिथे गफलत होते. म्हणून ह्या सगळ्या बाबींना अतिशय योग्य पद्धतीने समजून उमजून त्याचा जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष आपल्याला काढता आला पाहिजे. आणि आज जो काही निष्कर्ष आपण काढलेला आहे की मार हा कुठे बाहेर लपून बसलेला नसतो, तो काही भौतिक स्वरूपातला नसतो, तो मानसिक स्वरूपातला असतो आणि आपल्या मनाच्या अविद्यारूपी गाभाऱ्यामध्ये अंधकारामध्ये तो सहारा घेऊन बसलेला असतो आणि आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या विचारांना तो प्रेरित करीत असतो अकुशल कर्म करण्यासाठी. पण जेव्हा आपल्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न होते तेव्हा त्या प्रकाशामध्ये मार सापडल्या जातो आणि जिथे मार सापडल्या जातो तेव्हा तिथे त्याचा अंत होतो, म्हणजे आपल्या अकुशलांचा अंत होतो. आणि तो अंत करण्याची प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावं. आपल्या मनामध्ये दडून बसलेल्या माररूपी अंधकाराला किंवा माररूपी या अकुशलांना प्रज्ञारूपी प्रकाशाच्या झोतामध्ये आणून त्याचा अंत करावा. तर हाच खरा धम्म आहे आणि तो धम्म आपल्यामध्ये निर्माण व्हावा अशी अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.